तर इथे आपलं मस्त असं अंडा ब्रेड ऑमलेट तयार आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे, झटकीपट होतं, एक हेल्दी ऑप्शन आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी एक पसरट बाउल घेतलेला आहे, तुम्ही काही घेऊ शकता, भांडं वगैरे. आणि इथे 2 अंड्याचं ऑमलेट मी 2 अंड्यापासून 1 ऑमलेट बनवणार आहे, 1 ब्रेड ऑमलेट, जेणेकरून खूप हेल्दी आणि एकाचमध्ये पूर्ण पोट भरायचा नाश्ता होऊन जातो. तर इथे 2 अंडी मी मस्त असे फोडून घेतलेले आहेत आणि सगळ्यांसाठी नाश्ता करायचा होता तर मी एकत्रच कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतलेले आहे. तर 2 ऑमलेटसाठी मी ते 2 चमचे कांदा घालते, बारीक एकदम चिरून घेतलेला आहे, 1 चमचा टोमॅटो घालते आणि थोडीशी कोथिंबीर देखील घालते आहे. तर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचंच आहे. पण त्याच्या आधी थोडंसं मीठ चवीनुसार, अगदी सोपं आपण करतो, कुठलेही मसाले वगैरे ॲड केलेले नाही आहेत. थोडीशी हळद आणि लाल तिखट. आता मुलांसाठी बनवते म्हणून मी थोडंसं कमी घातलेलं आहे याच्यामध्ये लाल तिखट. आपल्यासाठी बनवणार असाल तर अजून लाल तिखट याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. तर सुरुवातीला मी त्यांच्यासाठी बनवत होते, म्हटलं चला व्हिडिओ बनवूया झटकीपट. व्हिडिओ खूप जुना आहे, आता वेळ नव्हता म्हणून म्हटलं चला हाच व्हिडिओ अपलोड करू. तर अगदी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जसं दाखवलं त्या पद्धतीनं. याच्यामध्ये तुम्हाला गरम मसाला किंवा अजून काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मी अगदी सिंपल ठेवलेलं आहे. आता एका तव्यामध्ये खूपसं तेल घ्यायचं आहे. तेल बऱ्यापैकी घ्यायचं म्हणजे छानशी पोळी आपली भाजली जाते. आणि हे जे ऑमलेटचं मिश्रण आहे अंड्याचं, ते सगळं व्यवस्थित अगदी पसरून घ्यायचं, जेणेकरून 2 ब्रेड त्याच्यामध्ये व्यवस्थित डीप होतील, एवढं व्यवस्थित पसरून घ्यायचं त्याला. आणि 2 ब्रेड जसे दाखवले त्या पद्धतीने त्याच्यामध्ये डीप करायचे आणि मग उलटा करायचा, म्हणजे आपण जेव्हा उलट्या साईडनं भाजतो तेव्हा तो अंड्याचा जो फ्लेवर आहे तो देखील त्याला लागतो. म्हणून आपण डीप करायचं आणि उलटं करायचं. आणि खालची साईड छानशी भाजली गेली की चेक करायची, अगदी पलिता घालून सगळीकडं कडा मोडून घ्यायच्या. तुमच्याकडे लोणी असेल, बटर असेल तर बटर लावा. माझ्याकडे आता बटर अवेलेबल नव्हतं तर मी थोडंसं तूप स्प्रेड केले दोन्ही ब्रेडवरती, अगदी थोडंसं. आणि आता सगळ्या खालच्या कडा सुटून घ्यायच्या आधी आणि मग असं छानसं पलटून घ्यायचं, जेणेकरून आपली ऑमलेट जे आहे ते तुटणार नाही. आणि त्याच्यानंतर 2 ब्रेडच्या मध्ये कट्स लावायचे, म्हणजे ब्रेडचा जेवढा साईडचा भाग आहे तिथून सगळे कट्स मारायचे. आणि जो एक्स्ट्रा राहतो ऑमलेटचा भाग तो आपल्याला आतमध्ये असा फोल्ड करून घालायचा आहे, जसं मी दाखवते तसं, जेणेकरून खूप छान होतं, ते सगळा पार्ट आतमध्ये कवर होतो. आणि पुन्हा त्याच्यावरती आपल्याला पलटी मारायचा आहे दुसरा ब्रेड. आणि हे मस्त असं आपलं ब्रेड ऑमलेट, अंडा सँडविच, काही म्हणाल ते तयार आहे. खूप छान लागतं. लाईक शेअर सबस्क्राईब करा.